पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी पुन्हा रक्तरंजित संघर्षाने हादरलीये। तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे। एकतर्फी प्रेम, मुलीला दिलेला त्रास आणि भीतीतून उभा राहिलेला सूड या सर्व धक्कादायक घडामोडींमुळे शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात 2 सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। रविवारी रात्रीची वेळ, काळेवाडी परिसर तसा शांत होता, पण काही क्षणातच किंचाळ्या, धावपळ आणि रक्ताच्या थारोळ्याने हा परिसर हादरून गेला। सुभान हमीद शेख आणि त्याचा मावस भाऊ अरशद शेख यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात सुभान शेखचा जागीच मृत्यू झाला, तर अरशद शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। रक्ताने माखलेला रस्ता, नागरिकांची गर्दी आणि घटनास्थळी धाव घेतलेले पोलीस। काळेवाडी परिसरात अक्षरशः दहशत पसरली होती। या प्रकरणात पोलिसांनी अनिकेत सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ विशाल सूर्यवंशी या दोघांना अटक केली आहे। मात्र या हत्येमागचं कारण आणखीन धक्कादायक आहे। मयत सुभान शेख हा अवघ्या 5 दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता। 4 महिन्यांपूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर होता। त्या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो तुरुंगात होता। मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा संबंधित मुलीला त्रास देईल अशी भीती मुलीच्या कुटुंबियांना वाटत होती। काल 7 मेला संध्याकाळी 11-11:30ला गणराज कॉलनी या ठिकाणी यातील जो मयत आहे सुभान शेख याला त्या ठिकाणी गाठून विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी चाकू आणि धारदार हत्याराचा वापर करून त्याला सपासप वार करून मयत झालेला आहे। त्याचा मावस भाऊ अरशद शेख हा सुद्धा त्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। आरोपींना सिनियर PI काळेवाडी यांची टीम, PI गुरव आणि स्टाफ यांनी ताबडतोब 12 तासामध्ये अरेस्ट केलेला असून हा जो मर्डर झालेला आहे हा जो मयत आहे सुभान शेख हा सपना नावाच्या मुलीवर प्रेम करत होता आणि लग्नासाठी आग्रह करत होता, परंतु त्याला विरोध असल्याने सपनाच्या आईनं हे जे निकटवर्ती आहेत विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना ही गोष्ट सांगितलेली होती आणि त्याच्यातूनच हा प्रकार घडलेला असून काळेवाडी पोलीस आरोपींना कायदेशीर अटक करून कोर्टात हजर करून पुढील सविस्तर तपास करत आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तरुणीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे निकटवर्ती आहेत। तरुणीच्या आईने आरोपींकडे चिंता व्यक्त केली होती की सुभान बाहेर आलाय, आता तो पुन्हा मुलीला त्रास देईल आणि त्यानंतर काहीच दिवसात काळेवाडीत रक्तरंजित हल्ला झाला। हा हल्ला पूर्वनियोजित होता का की जुन्या वैरातून हा थरार घडविण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत।